नमस्कार, मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलवरती स्वागत करते। आज आपण पॉवर थिंकिंग हे डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या पुस्तकाचे मराठी अनुवाद ऐकणार आहोत। या पुस्तकात एकूण 41 टॉपिक आहेत, ते हळूहळू आपण ऐकणार आहोत। तर चला सुरू करूया। 1. माझ्यावरती कर्ज आहे। आदरणीय वडिलांचे। जेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो तेव्हा माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली। मला तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा योग फार कमी आला, परंतु तुमची धडाकेबाज व बहादुरीचे किस्से मला आजही आंदोलित करतात। आदरणीय आईसाठी। आज मी जो काही आहे ते फक्त तुझ्यामुळेच आहे। माझ्या सगळ्या चुका माफ करून तू सदैव माझी ताकद बनून माझ्या सोबत उभी राहिलीस। मी दुर्भाग्यशाली आहे, कारण तुला सुखाचे क्षण देण्याचा फार कमी वेळ मला मिळाला। जसा माझ्या आयुष्याला आकार येऊ लागला तेव्हा तू मला सोडून गेलीस। आदरणीय आजोबांसाठी। तुम्ही मला जीवनभर चांगले संस्कार दिलेत, स्वयंशिस्त लावलीत, माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्यात। माझ्या सर्व यशांवरती तुम्हाला गर्व होता, परंतु तुम्हाला मला लेखकाच्या रूपात पाहता आले नाही। मी वचन देतो की तुमच्या आशीर्वादाने या जगात अशी काही कामे करेल की तुम्हाला माझ्या संस्कारांवरती गर्व होईल। हे पुस्तक तुम्हाला समर्पित। 2. शपथ। मी पुढे तुमचे नाव लिहायचे आहे। शपथ घेतो की हे पुस्तक वाचताना मी माझा मेंदू खुला ठेवेल व नवीन विचारांना प्रवेश देईल। मी वाचताना माझ्या पूर्वग्रहांना दूर ठेवून आशावादी राहील। मी प्रत्येक प्रकारची बहाणेबाजी व प्रतिरोधात्मक विचार दूर ठेवण्याची जबाबदारी स्वतः घेईन। मी कोणताही अविश्वास न ठेवता माझ्या सर्वश्रेष्ठ योग्यतेने या पुस्तकातील विविध मुद्द्यांवर आपले विचार प्रगट करेल। वाचताना डोक्यात येणाऱ्या निर्णयांवर मी अंमल करेन। दिनांक व सही। 3. हे वाचूनच पुढे जा। आजकालचे तरुण पॉझिटिव्ह थिंकिंगला पुस्तकी व बोरिंग मानू लागले आहेत। ते म्हणतात आजच्या काळात पॉझिटिव्ह थिंकिंग प्रॅक्टिकल नाही, कारण ती फक्त आशावादी बोलते। प्रत्येक परिस्थितीत ॲडजस्ट करा, नेहमी हसत राहा, सगळ्यांना खुश ठेवा, नशिबात जे असेल तेच होईल, मनुष्य जो विचार करेल तेच त्याला भेटेल। हे सर्व प्रॅक्टिकल जगात शक्य आहे का? हा त्यांचा मूळ प्रश्न। माझ्या मनात हे प्रश्न नेहमी येतात की आजच्या या प्रतिस्पर्धी व महत्त्वाकांक्षी युगात पॉझिटिव्ह थिंकिंगवर उच्चस्थानी पोहोचणे शक्य आहे का? का फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला उच्च स्थान प्राप्त करून देऊ शकते, ज्याचे आपण हकदार आहे? मी अशा अनेक लोकांना ओळखतो जे जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग करतात, पण त्यांना पाहिजे तेवढे यश मिळाले नाही, जितके त्यांना हवे होते तेवढे। मी अशाही लोकांनाही ओळखतो जे मेहनत करण्याऐवजी फक्त आशा ठेवतात की माझे पण दिवस येतील आणि माझे भाग्य चमकेल। म्हणूनच हा पॉवर थिंकिंगचा सिद्धांत तुमच्यासमोर ठेवत आहे। पॉवर थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंगच्या पुढे प्रॅक्टिकल, शक्तिशाली, आत्मनिर्भर आणि दूरदृष्टी बनण्याचा रस्ता दाखवतो। यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगचा त्याग करायचा नाही, पण एक पाऊल पुढे जाऊन पॉवर थिंकिंगचा स्वीकार करायचा आहे। पॉवर थिंकिंग सांगते की यश मिळवण्यासाठी आपल्याला हा पेक्षा ना म्हणण्याची कला आली पाहिजे। यामुळे आपण दुसऱ्यांसाठी उपयोगी होऊ, परंतु कोणी आपला दुरुपयोग करू शकणार नाही। पॉवर थिंकिंग आपल्या हितांचे रक्षण करण्याची शक्ती निर्माण करण्यास सांगते। आपल्याला हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क करायला सांगते। ती सांगते बरोबरला बरोबर सिद्ध करण्यासाठी या जगात भगवान श्रीकृष्णासारखे साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करण्यात आले पाहिजे। पॉझिटिव्ह थिंकिंगच्या मदतीने आपण चांगला विचार, ध्येय ठरवू शकतो, परंतु हे ध्येय अस्तित्वात आणण्यासाठी पॉवर थिंकिंग केले पाहिजे। पॉवर थिंकिंग सांगते की जेव्हा आपण स्वतः बदलत नाही तोपर्यंत समाजाला बदलण्याचा विचार मूर्खपणाचा आहे। ती सांगते की आपले जीवनमूल्य इतके सशक्त झाले पाहिजेत की आपण पुढे जाऊन कोणासोबतही चुकीचे वागणार नाही, परंतु एवढीही ताकद आपण ठेवली पाहिजे की कोणी आपल्याबरोबर चुकीचे वागणार नाही।
या पुस्तकातील पॉझिटिव्ह थिंकिंगच्या पूर्वीच्या नियमांच्या पुढे जाऊन पॉवर थिंकिंग प्रस्तुत करण्याचे साहस मी करत आहे. जर कोणाला वाईट वाटत असेल तर मी क्षमाप्रार्थी आहे. जे दिसतं तेच विकलं जातं. यादी बनवून मित्रता करा. आलोचक मुर्दाबाद. इडियट दिवस साजरा करा. स्वतःलाच प्रमाणपत्र द्या. आपल्या परिचित व्यक्तीलाच रोल मॉडेल बनवा. असे विषय आपल्याला आयुष्याच्या विषयी नवीन पद्धतीने विचार करायला भाग पाडते. जर आपण पॉझिटिव्ह थिंकर असाल तर त्याचे वलय मोठे करून जीवनात पॉवर थिंकिंग आणा. शक्य, शंका आणि प्रतिरोधाच्या सोबत वाचू नका. हीनता आणि निराशासोबत वाचू नका. जबरदस्त ऊर्जा घेऊन सोबत वाचा. वेळ घालवण्यासाठी वाचू नका. वेळेचा सर्वोत्कृष्ट उपयोग करण्यासाठी वाचा. दुसऱ्या कोणाला बदलायचे आहे हा विचार करून वाचू नका. स्वतःला बदलायचे आहे हा विचार करून वाचा. जेव्हा डोके खूप जड झाले असेल, खूप थकला असाल तर हे पुस्तक लगेच बंद करून ठेवून द्या. अशी पुस्तके तेव्हाच वाचावीत जेव्हा आपले मस्तिष्क सर्वाधिक सक्रिय व ऊर्जावान असेल. हे पुस्तक व्यक्तित्व विकासाच्या हजारो पुस्तकांपेक्षा वेगळे आहे, कारण हे एक वर्कबुक सारखे आहे. यामध्ये आपल्याला पेनसोबत घेऊन बसावे लागेल. जर आपण वर्कशीटला नजरअंदाज करून पुढे जाल तर हे पुस्तक इतर सामान्य पुस्तकांच्या श्रेणीमध्ये जाईल. या पुस्तकामध्ये मी लीकवरून बाजूला जाऊन 8 क्रांतिकारी आणि कडू अध्याय लिहिलेले आहेत. या अध्यायांसाठी मला निंदा मिळू शकते व प्रशंसासुद्धा, परंतु मी खरे लिहिले आहे याचा मला आनंद आहे. तुम्हाला सहमत होण्याचा व निसंकोचपणे तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या जीवनात श्रेष्ठता देण्यामध्ये सफल झाले तर त्याच्या पुढचे पाऊल टाकून सफलतेच्या सवयी वर आधारित आमच्या VIP मध्ये सहभाग घ्या आणि 2 दिवस माझ्यासोबत घालवा. एकटे नाही तर तुमच्या टीमसोबत किंवा परिवारासोबत या. जीवन बदलून टाकण्याचा अनुभव घ्या. तुम्ही महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून जगाच्या स्मरणात राहावे व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संतुलन व श्रेष्ठता तुम्हाला मिळावी ही माझ्याकडून तुम्हाला शुभकामना. तुम्ही माझ्या प्रत्येक विचारांशी सहमत असाल जरुरी नाही, परंतु ज्या पण विचारांशी तुम्ही सहमत असाल ते अंमलात नक्कीच आणा. तुमच्याकडून शिकतो व तुम्हाला शिकवतो. डॉक्टर उज्ज्वल पाटणे. तुम्हाला हे ऑडिओ बुक आवडत असेल तर सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईब मला पुढील ऑडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करेल. धन्यवाद.